ठीक आहे. तर बेटा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण पुढे कंटिन्यू करू. जे नव्हते सुरुवातीच्या पार्टला थोडंसं रिवाइज करतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स 6 + 8 किती होतं? 6 + 8 14 होतं, बरोबर का? तर लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साईडला काय त्याची व्हॅल्यू आहे, बरोबर का? लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साईडला त्याची व्हॅल्यू आहे, मध्ये इक्वल टू ची साईन याला काय म्हणायचं? काय म्हणायचं याला? इक्वेशन. ठीक आहे. या 6 ला 2 × 3 असं लिहू शकतो. 2 × 3 या 8 ला 4 × 2 असं लिहू शकतो, बरोबर? फॉर एक्झाम्पल हा 3 जर तुम्हाला माहिती नसेल, 3 च्या ऐवजी x लिहिलं आणि हा 2 जर माहिती नसेल, ह्याच्या ऐवजी y जर लिहिलं, तर या इक्वेशन मध्ये 2 अननोन नंबर्स आहेत. किती अननोन नंबर्स आहेत? 2 अननोन नंबर्स आहेत. कोण आहेत ते? x आणि y. पहिल्या अननोन नंबरचं नाव x दिलंय, त्याला नाव दिलंय फक्त. दुसऱ्या अननोन नंबरचं नाव काय दिलंय? y. हे जे अननोन नंबर्स आहेत याला म्हणायचं व्हेरिएबल. इक्वेशन मध्ये जे अननोन नंबर आहेत त्याला काय म्हणायचं? व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? अननोन नंबर म्हणजे व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे अननोन नंबर. तर या इक्वेशन मध्ये किती अननोन नंबर आहेत? 2. ठीक आहे. तर या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल आहेत, म्हणून याला म्हणायचं इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय म्हणायचं याला? इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. या दोन्ही व्हेरिएबलचा पॉवर काय? त्यांच्या डोक्यावरती स्क्वेअर, क्यूब काय आहे का? स्क्वेअर असतं तर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणत असतो, क्यूब असता तर याला क्युबिक इक्वेशन म्हणत असतो. या व्हेरिएबलचा पॉवर 1 असल्यामुळे त्याच्या डोक्यावरती काय लिहिलेलं नाही, म्हणजे त्याचा पॉवर 1 आहे. व्हेरिएबलचा पॉवर जर 1 असेल तर या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणायचं. कुठलं इक्वेशन म्हणायचं? लिनियर इक्वेशन. व्हेरिएबलचा पॉवर जर 2 असेल तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हेरिएबलचा पॉवर 3 असेल तर त्याला म्हणायचं क्युबिक इक्वेशन. येते लक्षात? तर याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एक असा इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 नंबर माहिती नाही आहेत आपल्याला. एका इक्वेशन मधले 2 नंबर माहिती नाही, बरोबर का? 2 नंबर माहिती नाही, त्या अननोन नंबरला व्हेरिएबल म्हणायचं. या व्हेरिएबल सोबत जे नंबर आहेत त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कोइफिशियंट. काय म्हणायचं त्याला? कोइफिशियंट. व्हेरिएबल सोबतच्या नंबरला काय म्हणायचं? कोइफिशियंट. एक मिनिट. साफ चपात्या करा. बेटा या इक्वेशन मध्ये 2 नंबर माहिती नाही आहेत, म्हणून याला म्हणायचं इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. हे जे 2 अननोन नंबर आहेत त्याला म्हणायचं व्हेरिएबल. व्हेरिएबल सोबत जे नंबर आहेत त्याला म्हणायचं कोइफिशियंट. काय म्हणायचं त्याला? कोइफिशियंट. आणि हा राईट साईडला जो नुसता नंबर आहे त्याला म्हणायचं कॉन्स्टंट. काय म्हणायचं त्याला? कॉन्स्टंट. ठीक आहे. हे बेटा मागच्या ह्याच्यामध्ये हे बघा, हा इक्वेशन परत एकदा लिहिलाय. हा इक्वेशन परत एकदा लिहिलं. कुठे गेलो? हा बघा, परत एकदा लिहिलंय. तसाच आणखी एक इक्वेशन घेतो. हा इक्वेशन आता बघितलं कोणी मागे? तसाच आणखी एक इक्वेशन घेतो. या दोन्ही इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू किती आहे? 3. या दोन्ही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू किती आहे? ठीक आहे. इक्वेशन मधला अननोन नंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स, त्याची जी व्हॅल्यू आहे, अननोन नंबर्स व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? सोल्युशन. जर तुम्ही 2 इक्वेशन घेतलं आणि दोन्ही इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर सेम असेल तर या 2 इक्वेशनला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. काय म्हणायचं? 2 इक्वेशन ज्याच्यामधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सेमच आहे, या दोन्ही इक्वेशन मधल्या x ची व्हॅल्यू 3 आहे, या दोन्ही इक्वेशन मधल्या y ची व्हॅल्यू 2 आहे. याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. तर पूर्ण चॅप्टरमध्ये हे बेटा, पूर्ण चॅप्टरमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला असे 2 इक्वेशन दिलेले असतात. 2 इक्वेशन दिलेले असतात आणि आपल्याला काय करायचंय? सोल्युशन फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय? सोल्युशन. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कुठली मेथड बघितली? सोल्युशन फाइंड आउट करायची पहिली मेथड कुठली होती? व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड होती. कुठली होती? व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड मध्ये काय करत होतो? दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करत होतो. दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट केल्यावर एक व्हेरिएबल इलिमिनेट होत होता. इलिमिनेट म्हणजे काय? घालवणे. इलिमिनेशन म्हणजे काय? घालवणे. एका व्हेरिएबलला काय करत होतो आपण? इलिमिनेट करत होतो आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळत होती. मिळालेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरनं दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. आठवतंय का तुम्हाला? करत होतो का? दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय केलं? ग्राफिकल मेथड बघितली. ग्राफिकल मेथडमध्ये काय करत होतो? या इक्वेशनसाठी एक टेबल तयार करत होतो, दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसरा टेबल तयार करत होतो. त्या टेबलमध्ये शेवटच्या रो मध्ये 3 पॉईंट भेटत होते, बरोबर का? पहिल्या टेबलमध्ये भेटलेले 3 पॉईंट्स ग्राफवरती प्लॉट केल्यानंतर त्यांच्यातून पास होणारी एक लाईन आपण ड्रॉ करू शकतो. ती जी लाईन आहे पहिल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. दुसऱ्या टेबलमध्ये जे 3 पॉईंट आहेत ते ग्राफवरती प्लॉट करायचे, त्याच्यातून पास होणारी लाईन ते दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करतात. म्हणजे या दोन्ही इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे 2 लाईन आपण ग्राफवरती ड्रॉ करतो. ते दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतात
दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतात, एकमेकाला जिथे कट करतात, ज्या पॉईंटला कट करतात त्या पॉईंटचे जे कॉर्डिनेट्स असतात तेच आपले एक्स आणि वायचे व्हॅल्यूज असतात. कॉर्डिनेट्स म्हणजे काय? ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्याला एक्स कॉर्डिनेट म्हणायचं. ओरिजिन पासूनचा व्हर्टिकल डिस्टन्स त्याला म्हणायचं वाय कॉर्डिनेट. तर ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल जेवढा डिस्टन्स असणार आहे ती असणार आहे तुमची एक्सची व्हॅल्यू. ओरिजिन पासून त्या पॉईंटचा व्हर्टिकल डिस्टन्स जेवढा असेल ते असणार आहे वाय कॉर्डिनेट, ते तुमची वायची व्हॅल्यू असणार आहे. बरोबर का? हे 2 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलं. आता तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये बेटा, तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला नवीन मेथड बघायचं. तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एक नवीन मेथड बघायचं. त्या मेथडला म्हणायचं क्रेमर्स मेथड. काय म्हणायचं? क्रेमर्स मेथड. ठीक आहे. तर क्रेमर्स मेथड किंवा क्रेमर्स रूल पण म्हणतात त्याला. गॅब्रियल क्रेमर नावाचा एक मॅथमॅटिशियन होता, त्यांनी ही मेथड डेव्हलप केलेलं आहे. आणि ही जी मेथड आहे सगळ्यात सोपी मेथड आहे. ही मेथड जी आहे ती सर्वात सोपी मेथड आहे. अवघड मधला अवघड क्वेश्चन जर असेल तर त्याला क्रेमर्स मेथडने इझिली सॉल्व्ह करता येते. आता कम्प्युटरमध्ये सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सॉल्व्ह होतात. बरोबर का? कम्प्युटरला जर तुम्ही ते क्वेश्चन दिलं तर कम्प्युटर सुद्धा सॉल्व्ह करतो. बरोबर का? तुम्ही चॅट जीपीटीवरती फोटो काढला आणि त्याला सॉल्व्ह करायला सांगितलंय, ते चॅट जीपीटी पण सॉल्व्ह करते. कुठल्या मेथडने सॉल्व्ह करते ते? क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करते. बरोबर का? कुठल्या मेथडने सॉल्व्ह करते? क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करते. तर कम्प्युटर क्रेमर्स मेथड यूज करते. बेटा, हे क्रेमर्स मेथड काय बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिला दिलेलं इक्वेशन असं आहे, a1x b1y आणि c1. पहिला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असा आहे. दुसरा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असा आहे, a2x b2y आणि c2. हे बेटा, हे 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. हे बघा, इथे सांगतो तुम्हाला. एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे dx/d. फॉर्म्युला काय आहे? dx/d. आणि y कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे dy/d. हे dx, d आणि dy हे काय आहेत? ते आहेत 3 डिटर्मिनंट. काय आहेत? 3 डिटर्मिनंट आहे. d हा जो डिटर्मिनंट आहे त्याचा फॉर्म्युला आहे a1 b1 a2 b2. dx डिटर्मिनंट याचा फॉर्म्युला आहे x चे कोएफिशियंट रिप्लेस करायचे c1 c2 ने, c1 c2 आणि इथे b1 b2. आणि तिसरा डिटर्मिनंट dy डिटर्मिनंट, y चे कोएफिशियंट b1 b2 ला रिप्लेस करायचं c1 c2. फॉर्म्युला असणार आहे a1 c1 a2 c. ठीक आहे. ए बेटा, थोडंसं 2 प्रश्न लागणार आहे आपल्याला. 2 क्वेश्चन झाल्यानंतर ही मेथड तुम्हाला लक्षात येणार आहे. ठीक आहे. असे 2 इक्वेशन दिलेले असणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये असे 2 इक्वेशन दिलेले असतात. ह्या 2 इक्वेशनला सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय? dx/d. काय आहे? dx/d. y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे dy/d. हे dx कुठून भेटेल? dx इथून भेटेल. हा dy कुठून भेटेल? इथून भेटेल. हा d कुठून भेटेल? इथून भेटेल. हे काय प्रकार आहे? हे काय प्रकार आहे? याला म्हणायचं डिटर्मिनंट. काय म्हणायचं याला? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट हा प्रकार काय? हे बेटा, नंबरला अशा लाईनमध्ये, आडव्या लाईनमध्ये जर लिहिलं तर त्याला म्हणायचं रो ऑफ नंबर्स. काय म्हणायचं त्याला? रो ऑफ नंबर्स. नंबरला अशा उभ्या लाईनमध्ये लिहिलं तर त्याला म्हणायचं कॉलम ऑफ नंबर्स. काय म्हणायचं त्याला? आणि नंबर्सला अशा रेक्टँग्युलर अरेंजमेंटमध्ये जर लिहिलं, असं जर लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 असं जर लिहिलं, एवढा मोठा असू शकतो किंवा एवढे 4च आकडे असू शकतात. तर नंबरच्या अशा अरेंजमेंटला, रेक्टँग्युलर अरेंजमेंटला काय म्हणायचं? याला म्हणायचं मॅट्रिक्स. काय म्हणायचं याला? मॅट्रिक्स. नंबर्सचा फक्त अरेंजमेंट आहे. नंबर्सला असं फक्त अरेंज केलेलं आहे. नंबर्सच्या या रेक्टँग्युलर अरेंजमेंटला म्हणायचं मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्सची एका टिपिकल पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करतो. त्याला म्हणायचं डिटर्मिनंट. काय म्हणायचं त्याला? डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल, एक छोटा मॅट्रिक्स घेऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. असा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 असा मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा, या रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्सचा जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल तर या उभ्या लाईनला म्हणायचं मॉड. काय म्हणायचं त्याला? मॉड. फुल फॉर्म त्याचा मॉड्युलस आहे, पण शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतात? मॉड म्हणतात. ठीक आहे. तर मॅट्रिक्स मधले नंबर्स मॉड मध्ये लिहायचे 1 2 3 4. आणि याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. हे बेटा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात? या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन. असं केल्यानंतर ना या डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटणार आहे 4 - 6 - 2 जे काय येत असेल. ठीक आहे. तर रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्सला काय म्हणायचं? मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सची एका पद्धतीने व्हॅल्यू फाइंड आउट करणे त्याला म्हणायचं डिटर्मिनंट. त्याला काय म्हणायचं? डिटर्मिनंट. एका डिटर्मिनंटची काहीतरी व्हॅल्यू असते. ठीक आहे. इन शॉर्ट, क्रेमर्स मेथडमध्ये काय करायचं आपल्याला? 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, डी, डीएक्स आणि डी वाय.
काय करायचं क्रेमर्स मेथडमध्ये? 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, डी, डीएक्स आणि डीवाय. या इक्वेशन्स मध्ये एक्स आणि वाय जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर एक्सचा फॉर्म्युला आहे डीएक्स बाय डी आणि वायचा फॉर्म्युला आहे डीवाय बाय डी. ठीक आहे. डीएक्स का आहे? हा डिटर्मिनंट आहे, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. डीवाय का आहे? या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. आणि हा डी का आहे? या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. हे 3 डिटर्मिनंटचे व्हॅल्यूज आपल्याला भेटले तर एक्स आणि वाय आपण व्हेरिएबल्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. 1-2 क्वेश्चन लागतील. 2 क्वेश्चन झाल्यानंतर ही मेथड तुम्हाला लक्षात येणार. लक्षात येते का? हे बेटा हे लिहिलेलं मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. मी बसू नका, टाइम काढू नका. ठीक आहे. ग्रुपमध्ये टाकू चालेल का? का लिहून घेता? ग्रुपमध्ये टाकू का? का लिहून घेता? लिहून घेता का? ठीक. कोणाला लिहून घ्यायचं का? घ्या, लिहून घ्या. वेळ जाईल म्हणून म्हणतो. ठीक आहे. ए बेटा ग्रुपमध्ये टाकू का? मग नंतर ना तुम्हाला मोबाईल भेटते ना? देतात ना घरचे मोबाईल? का मोबाईल देतच नाही? देतात ना? बघू शकता ना? पीडीएफ ओपन करून लिहू शकता का? ठीक आहे. चालेल का? का लिहून घेता? लिहून घेता तर लिहून घ्या. लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून घेणार असेल तर 1 मिनिटामध्ये लिहा. मला आयडिया आहे. झालं बेटा, हे लिहिलं का? नाही झालं का? झालं? ए बेटा ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. इकडेच फिल करूया त्याला. हा डिटर्मिनंट दिलाय. एखादा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात त्याचा एक एक्झाम्पल दिलाय हा फक्त. ए बेटा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? एकच मिनिट लक्ष द्या. ठीक आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. उलटं करायचं नाही. पहिल्यांदा या दोघांचं करायचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे बघा ह्याच्या पुढची स्टेप काय असणार आहे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 3 इंटू काय असायला पाहिजे? फाय. इकडे पाहिजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर 2 इंटू काय करायचं? 4. तर 2 इंटू 4. ह्याच्या पुढची स्टेप हे 3 इंटू 5 किती होते? मायनस 2 4 जा 8. 15 मधनं 8 गेले. तर त्या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. येते लक्षात? ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट. आणखी डिटर्मिनंटचे व्हॅल्यूज दिलेले. हा पहिला डिटर्मिनंट घेतो. हे बेटा हे 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. पहिला त्याच्यातला बघा. हे बेटा पहिला डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? कसा फाइंड आउट करायचा? हे बघा हा -1 7 2 4 असा डिटर्मिनंट दिले ते. याला कसं सॉल्व्ह करायचं? पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 इंटू मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन? 7 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे बेटा नंबरचं मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्यांदा साइन्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाचं मल्टिप्लिकेशन? पहिल्यांदा साइनचा मल्टिप्लिकेशन करायचा मग नंबरचा मल्टिप्लिकेशन. साइनचा मल्टिप्लिकेशनचा रूल काय? सेम साइनचा मल्टिप्लिकेशन प्लस असतो, वेगवेगळ्या साइनचा मल्टिप्लिकेशन मायनस असतो. एक मायनस एक प्लस आहे. वेगवेगळ्या साइनचा मल्टिप्लिकेशन मायनस. मग त्याच्यानंतर ना नंबरचा मल्टिप्लिकेशन 1 4 जा की मायनस साइन 7 2 जा. हे काय होईल बघा हा -4 -14. आता ऍडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं? हे जे ऑपरेशन करायचं असतंय ऑपरेशनचा रूल काय बघा? ऍडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं? ऑपरेशनचा रूल काय? सेम साइनचे नंबर असेल तर ऍडिशन करायचं. काय करायचं? वेगवेगळ्या साइनचे नंबर असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं. लक्षात राहील का? सेम साइनचे नंबर दिसले तर नंबरचा काय करायचं? ऍडिशन. 14 + 4 किती होते?
18 झाला. शेवटी या आन्सरला साईन कशी द्यायची? क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन द्यायची. क्वेश्चन मध्ये मोठा डिजिट कोण आहे? त्याची साईन काय? मायनस. दुसरा बघा, हे पहिला झाला. दुसरा सॉल्व्ह करतो. दुसरा डिटर्मिनंट काय बेटा? 5 3 - 7 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे बेटा 5 × 0 बरोबर. 0 × एनिथिंग इज 0 बरोबर. 5 × 0 इज 0 मायनस 3 7. इथे साईनचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करू. प्लस इंटू मायनस वेगवेगळ्या साईनचं मल्टिप्लिकेशन मायनस 3 7 हे बेटा दोन साईन जवळजवळ आलेत तर साईनचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मायनस इंटू मायनस 0 + 21 इज. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण घ्या. तिसरा बघा, हे बेटा तिसरा बघा. तिसरा काय आहे? तिसरा क्वेश्चन काय आहे? 7/3 5/3 3/2. ठीक आहे, याला सॉल्व्ह करतो. हे बेटा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायची मेथड काय आहे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता 8 नंबर नाही आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबर नाही आहेत. याला काय म्हणायचं? फ्रॅक्शन म्हणायचं. हे काय? फ्रॅक्शन. एकच नंबर आहे हा, फ्रॅक्शन. 1 2 3 4 चारच नंबर. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर 7/3 × 1/2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5/3 × 3/2. किती येते बेटा? हे बेटा या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 7 1 जा खाली 3 2 जा 5 3 जा खाली 3 2 जा. हे बेटा फ्रॅक्शनचा ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं? फ्रॅक्शनचा ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर करायचं असेल तर डिनॉमिनेटर सेम पाहिजे. काय पाहिजे? म्हणजे खालचा नंबर सेम पाहिजे. बरोबर का? खालचा नंबर सेम असेल तर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. मग करायची पद्धत काय? इथं करू तर शकतो ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, पण करायची मेथड काय आहे? कॉमन डिनॉमिनेटर लिहायचं. काय लिहायचं? कॉमन डिनॉमिनेटर लिहायचं आणि न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन करायचं. 7 - 50. ठीक आहे, हा 6 तसाच. हा प्लस आणि मायनस वेगवेगळ्या साईनचे नंबर असेल तर सबस्ट्रॅक्शन करायचं. सेम साईनचे नंबर्स असेल तर ऍडिशन करायचं. बरोबर का? इथं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. काय करणार? ऍडिशन का सबस्ट्रॅक्शन? सबस्ट्रॅक्शन. कसं काय कळलं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं? वेगवेगळ्या साईनचे 2 नंबर आहेत. वेगवेगळ्या साईनचे नंबर्स असेल तर करायचं सबस्ट्रॅक्शन. सेम साईनचे नंबर्स असेल तर ऍडिशन करायचं. हे प्लस आहे, हा मायनस आहे. वेगवेगळे साईन म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन करायची जगात एकच मेथड आहे. मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. काय करायचं? मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. 15 - 7 किती येतो? 8 येतो. आणि नेहमी आन्सरला साईन कशी द्यायची? क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन काय? ती साईन द्यायची. ह्याला अजून छोटं करू शकतो आन्सरला. या आन्सरला असं लिहू का? या वरच्या 8 ला 2 4 चा लिहितो आणि या 6 ला 2 3 चा लिहितो. म्हणजे हा 2 2 कॅन्सल होईल आणि आन्सर शेवटी काय? -4/. असा आन्सर येते का लक्षात? हे ठेवलं तर पण बरोबरच आहे, पण ह्याला अजून सॉल्व्ह करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. बरोबर का? हा पण 2 च्या टेबलमध्ये येतो, हा पण 2 च्या टेबलमध्ये. 2 4 जा आणि हा 2 3 जा. वरचा 2 खालचा 2 कॅन्सल होतो. 2/2 इज 1 म्हणजे शिल्लक कोण राहते? फक्त -4/3. येते लक्षात? बेटा लिहायचं असेल तर लिहून घ्या. झालं बेटा? झालं का? हे बेटा तिसरा क्वेश्चन बघा. तिसऱ्यातला पहिला, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. काय इक्वेशन आहे सांगा मला. हे बेटा इक्वेशन काय आहे ते सांगा मला. काय इक्वेशन काय बेटा? तिसऱ्यातला पहिला 3x - = 10 आणि दुसरा इक्वेशन काय? 4x + 3y = 5. ठीक आहे, हे दोन इक्वेशन दिले पूर्ण चॅप्टर मध्ये. हे बेटा पूर्ण चॅप्टर मध्ये असे दोन इक्वेशन दिलेले असतात. आता या प्रश्नामध्ये सॉल्व्ह करायला सांगितलंय. सॉल्व्ह करायचं म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलंय? क्रेमर्स रूलने आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलंय. ठीक आहे, ठीक आहे. क्रेमर्स मेथडने कसं सॉल्व्ह करायचं? एक 2 क्वेश्चन बघा. 2 क्वेश्चन नीट बघितल्यानंतर ना तिसरं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ठीक,
पहिलं स्टेप काय बघा, या इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स सोबत काय नंबर आहे बघा, एक्स सोबत काय नंबर आहे, त्याला म्हणायचं A1. एक्स सोबत असणाऱ्या नंबरला A1 म्हणायचं, किती आहे 3. वाय सोबत असणाऱ्या नंबरला म्हणायचं B1, किती आहे तो, आणि नुसता राईट हँड साईडला जो नंबर आहे त्याला म्हणायचं C1. दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स सोबत काय नंबर आहे, वाय सोबत काय नंबर आहे, आणि राईट हँड साईडला नुसता नंबर काय. तर पहिलं स्टेप काय आहे, दिलेल्या इक्वेशन्स वर नाव A1 B1 C1 A2 B2 C2 फाइंड आउट करायचं आणि लिहायचं, बरोबर का. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स सोबत जो असणार आहे त्याला A1 म्हणायचं, वाय सोबत असणाऱ्या नंबरला B1 म्हणायचं, राईट हँड साईडला असणाऱ्या नंबरला C1 म्हणायचं, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स सोबत असणाऱ्याला A2, वाय सोबत असणाऱ्या नंबरला B2 आणि राईट हँड साईडला असणाऱ्या नंबरला C2. याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे 3 डिटर्मिनंट. पहिला डिटर्मिनंट कुठला आहे, पहिला डिटर्मिनंट डी. डी डिटर्मिनंटचा फॉर्म्युला A1 B1 A2 B2. आता लिहिलो होतो का नाही फॉर्म्युला, डी डिटर्मिनंटचा फॉर्म्युला काय, A1 B1 A2 B2. सांगा बघू A1 ची व्हॅल्यू, A1 ची व्हॅल्यू काय, B1 ची व्हॅल्यू, A2 ची व्हॅल्यू, B2 ची व्हॅल्यू. हे डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करते, आताच थोडं प्रॅक्टिस झाली बघा आपली. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते की मला, कसं कॅल्क्युलेट करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू 3 मायनस मायनस 4 इंटू, हे किती होईल बघा, 3 3 चा हा मायनस साईन तसाच, हे मायनस इंटू प्लस 4 4 चा हा मायनस इंटू मायनस, हे किती होते. तर डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती भेटली. दुसरा डिटर्मिनंट dx कसा फाइंड आउट करायचा, बेटा एक्स सोबत जो असतो त्याला A1 A2 म्हणतो ना, या A1 A2 ला रिप्लेस करायचं C1 C2. dx डिटर्मिनंट कसा लिहायचा, A1 A2 ला रिप्लेस करायचं कशाने, C1 C2. C1 C2 आणि B1 B2 तसंच लिहायचं. सांगा बघू C1 ची व्हॅल्यू, B1 ची व्हॅल्यू, C2 ची व्हॅल्यू, B2 ची व्हॅल्यू. हा डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा, सांगा बघू, 10 3 चा मायनस 4 इंटू 5 मायनस इंटू प्लस मायनस 4 5 चा हे मायनस इंटू मायनस 30 प्लस 20 किती येते. सिमिलरली डी वाय डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. बेटा डी वाय डिटर्मिनंटचा फॉर्म्युला काय, हा पहिलाच डिटर्मिनंट लक्षात ठेवायचा. त्याच्यामध्ये वायचा जो कोइफिशियंट असतो त्याला B1 B2 म्हणायचं, बरोबर. B1 B2 च्या ऐवजी आता काय लिहायचं, C1 C2. डी वाय डिटर्मिनंट कसं लिहायचा, वायचा कोइफिशियंट लिहायचा नाही, वायचा कोइफिशियंट लिहायचा नाही, A1 C1 A2 A1 ची व्हॅल्यू सांगा, C1 ची व्हॅल्यू, A2 ची व्हॅल्यू, C2 ची व्हॅल्यू. हा डिटर्मिनंट येते आपल्याला 3 5 चा मायनस 10 4 चा, 3 5 चा मायनस 10 4 चा, हे किती, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. ऍडिशन करू का सबस्ट्रॅक्शन, वेगवेगळ्या साइनचे नंबर्स असेल तर नेहमी करायचं सबस्ट्रॅक्शन. काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायची जगात एकच पद्धत आहे, मोठ्या नंबर मधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. 14 मायनस 15 किती येतात, किती येतात, 40 मधनं 15 गेले किती राहतात, 25. या आन्सरला अजून साईन द्यायची आपल्याला. साईन देण्याची रूल काय आहे, क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट होता त्याची साईन आन्सरला द्यायची. क्वेश्चन मध्ये मोठा डिजिट कोण आहे, 40 आहे, 40 ची साईन काय, ही साईन द्यायची. क्वेश्चन मधल्या मोठ्या डिजिटची साईन आन्सरला द्यायची. येते लक्षात. वेगवेगळे साईन असेल तर सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ना साईन कुठली द्यायची, क्वेश्चन मधला मोठ्या डिजिटची साईन द्यायची. तिन्ही डिटर्मिनंट मिळाले बघा, डी डीएक्स आणि डीवाय. शेवटचा स्टेप बेटा, शेवटचा स्टेप काय करायचं आपल्याला आता, एक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, dx बाय डी. बेटा dx किती भेटला आपल्याला, dx 50 आणि डी किती भेटला 25. 50 डिवायडेड बाय 25, तर एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली, आणि वाय कसा कॅल्क्युलेट करायचा, डी बाय बाय डी वाय किती आहे बेटा -20 आणि डी किती आहे 25. हा किती येतो, तर वाय ची व्हॅल्यू किती आली. शेवटी इथं काय लिहायचं, देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज किती आहे, एक्स कॉमा वाय. एक्स ची व्हॅल्यू आहे 2 आणि वाय ची व्हॅल्यू आहे, ठीक. लिहिणार आहे का, लिहिते तर लिहा. येऊ पॉज करतो, पॉज. झालं बेटा, लिहिलं का, झालं.
नेक्स्ट क्वेश्चन सांगा मला. सेकंड वन सांगा. 4x 3y इक्वल टू, इथे -4 आहे का? -4x प्लस, हां अच्छा, इकडे -4 इक्वल टू, हां ठीक आहे. पुढे दुसरा 6x इक्वल टू 8 - 5. ठीक आहे. हे बेटा, हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही येतं. पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? ax प्लस by इक्वल टू c अशा फॉर्म मध्ये असायला पाहिजे. तसं लिहितो पहिल्यांदा. 4x प्लस 3y या -4 ला इकडे पाठवलं तर +4. आणि हा जो दुसरा इक्वेशन कसा होईल? 6x हा -5 इकडे आला तर काय होईल? इक्वल टू 8. बरोबर आहे का? असं दिलं ना इक्वेशन? नक्की असं दिलं ना? हा, पहिलं स्टेप काय? पहिल्या इक्वेशन मध्ये x सोबत असणाऱ्या नंबरला a1 म्हणायचं, y सोबत असणाऱ्या नंबरला, राईट हँड साईडला असणाऱ्या नंबरला, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x सोबत असणाऱ्या नंबरला, y सोबत असणाऱ्या नंबरला आणि राईट हँड साईडला असणाऱ्या नंबरला. पहिला स्टेप झाला. दुसरा स्टेप काय आहे? 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, d dx आणि dy. डी डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? त्याचा फॉर्म्युला आहे a1 b1 a2 b2. a1 ची व्हॅल्यू किती आहे? 4. b1 ची व्हॅल्यू, a2 ची व्हॅल्यू, b2 ची व्हॅल्यू. हे डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करतात? या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर 4 × पाय मायनस 3 × किती होईल बेटा? 4 5 जा 3 6 जा, दोघांचा सबस्ट्रॅक्शन. dx डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा? फॉर्म्युला लक्षात द्यायला लागले का बघा. एक्सचा कोइफिशियंट लिहायचा नाही. a1 a2 च्या ऐवजी लिहायचं c1, इथे b1. पण रीड करताना याला कसं रीड करायचं? c1 b1 c2 b2 म्हणायचा. हे बेटा, c1 ची व्हॅल्यू सांगा, b1 ची व्हॅल्यू, c2 ची व्हॅल्यू, b2 ची व्हॅल्यू. हे बघा, 4 5 जा मायनस 3 × 8, 4 5 जा मायनस 3 8 जा, हे किती येईल आन्सर? वेगवेगळ्या साईनचे नंबर्स असेल तर करायचं सबस्ट्रॅक्शन. मोठ्या नंबर मधला छोटा नंबर 24 मायनस 20 केलं तर किती येते? 4. क्वेश्चन मध्ये मोठ्या डिजिटचा जो साईन आहे तो द्यायचा. dy डिटर्मिनंट चा फॉर्म्युला काय? हाच लिहायचा परत एकदा, पण फक्त y चा कोइफिशियंट, y चे कोइफिशियंट लिहायचे नाही. y चे कोइफिशियंट b1 b2 च्या ऐवजी काय लिहायचं? c1. तर a1 c1 a2, ठीक आहे, असं लिहायचं. हे बेटा, a1 ची व्हॅल्यू सांगा, a1 ची व्हॅल्यू, c1 ची व्हॅल्यू, a2 ची व्हॅल्यू, c2 ची व्हॅल्यू. हे किती येईल बेटा? 4 × 8 मायनस 4 × 4 8 जा 4 6 जा, हे किती येते? त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? हे बेटा, dx किती मिळालाय आणि d किती आहे? हा किती आला? तर x इज इक्वल टू किती? -2. किती? -2. y ची व्हॅल्यू, dy ची व्हॅल्यू किती भेटली? d ची व्हॅल्यू a/2 किती येते? तर y ची व्हॅल्यू किती भेटली? आपल्याला जे फाइंड आउट करायचं होतं x आणि y ते मिळालं बघा. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x, y. x ची व्हॅल्यू काय? -2. y ची व्हॅल्यू, ठीक आहे, दिसते का? येऊ द्या. बाकीचे क्वेश्चन आपण उद्या सॉल्व, पुढचे क्वेश्चन आपण उद्या सॉल्व. एकच मिनिट ते स्टॉप करतो. एकच मिनिट.